Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn Easily by संध्या वाघ. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आणि चॅप्टर आहे ट्रायंगल्स क्लास 9 मॅथमॅटिक्स. तर आपण आतापर्यंत पार्ट 2 मधील मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील आपण दोन चॅप्टर्स पाहिलेले आहेत आणि दोन चॅप्टर्स म्हणजे बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री आणि पॅरलल लाईन्स. तर आता हा तिसरा चॅप्टर आपण चालू करू, त्यामध्ये ट्रायंगल्स हे आहे. तर ट्रायंगल्सबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत आणि ह्या एक्झरसाइज सॉल्व करत असतानाच आपण वेगवेगळे कन्सेप्ट्स क्लिअर करणार आहोत. तर पर्टिक्युलरली ह्या ट्रायंगल्स ह्या चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपण इंटिरियर थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स जो थेरम आपण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये 3.1 मध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि बाकीचे जे कन्सेप्ट्स आहेत म्हणजे कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल, थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 अँगल ट्रायंगल, देन मीडियन ऑफ ट्रायंगल्स, प्रॉपर्टी ऑफ मीडियन्स आणि हे जे बाकीचे कन्सेप्ट्स आहेत आपण यानंतर जे प्रॅक्टिस सेट येणार आहे त्यामध्ये आपण क्लिअर करणार आहोत. तर सुरुवातीला आपण हा प्रॅक्टिस सेट 3.1 पाहूया. त्यामध्ये आपण कुठला कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, तर थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स. तर क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी दिलेला आहे. तो क्वेश्चन नंबर 1 असा आहे की इन फिगर 3.8 अँगल ACD म्हणजे हा जो अँगल आहे हा अँगल इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABCचा एक्सटेरियर अँगल. आता एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, तर कुठली एक सेगमेंट घ्या, कुठल्याही ट्रायंगलची एक सेगमेंट घ्या, ती सेगमेंट आपण एक्सटेंड जर केली तर जो बाहेरचा जो अँगल तयार होतो त्याला आपण एक्सटेरियर अँगल, ती सेगमेंट स्ट्रेट लाईनमध्ये एक्सटेंड करायची. आता ही जरी सेगमेंट आपण AC सेगमेंट आहे, ही सेगमेंट जर आपण या ठिकाणी एक्सटेंड केली इकडे, तर हा जो अँगल होईल तो एक्सटेरियर अँगल्स असतो. त्यानंतर काय दिलेलं आहे, अँगल B, हा अँगल B दिलेला आहे 40 डिग्री आणि अँगल A म्हणजे हा अँगल दिलेला आहे 70 डिग्री. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द मेजर ऑफ अँगल ACD. अँगल ACD म्हणजे हा जो एक्सटेरियर अँगल ACD जो एक्सटेरियर अँगल त्याला आपण X नाव देऊया. हा एक्सटेरियर अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला थेरम काय सांगतो, एक्सटेरियर अँगलचं थेरम असं सांगतो की द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल म्हणजे याचं जे मेजर आहे ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स इंटिरियर रिमोट इंटिरियर अँगल्स. आता X हा एक्सटेरियर अँगल आहे, त्याचा इंटिरियर अँगल हा येणार, परंतु रिमोट इंटिरियर अँगल्स हा 70 डिग्री ज्याचं मेजर आहे आणि 40 डिग्री ज्याचं मेजर आहे, हे दोन रिमोट इंटिरियर अँगल झाले. तर थेरममध्ये काय सांगितलं आहे आपण या ठिकाणी लिहूया, थेरम ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स, रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आता ह्या थेरमनुसार काय आहे, अँगल म्हणजे जो एक्सटेरियर अँगल आहे अँगल ACD इज इक्वल टू ह्या अँगलची सम असणार आहे, कशाची, एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स इज इक्वल टू अँगल B प्लस अँगल A. कारण A आणि B हे रिमोट इंटिरियर अँगल्स आहे. कशासाठी, ह्या Xसाठी. X म्हणजेच काय, अँगल ACD. तर आपल्याला B आणि A हे दिलेले आहेत. आता हा जो क्वेश्चन आहे अतिशय सिंपल आहे, परंतु आपल्याला यातून काय क्लिअर करायचं आहे की रिमोट अँगल म्हणजे काय, त्याचा थेरम काय आहे आणि तो कन्सेप्ट काय. तर तुमच्या लक्षात आलं असेल की रिमोट अँगल म्हणजे काय, कुठली सेगमेंट आपण जर एक्सटेंड केली, हा जर ट्रायंगल घेतला आपण कुठला, समजा हा PQR ट्रायंगल घेतला, तर ह्या सध्याच्या फिगरमध्ये ही सेगमेंट एक्सटेंड केलेली, परंतु आपण इकडची जरी सेगमेंट एक्सटेंड केली अशी इकडची ही, तर हा जो अँगल तयार झालेला हा अँगल हा देखील रिमोट अँगल आहे, हा देखील एक्सटेरियर अँगल आहे, परंतु त्याच्यासाठी जे रिमोट अँगल आहेत ते हे दोन आहेत. आलं लक्षात, म्हणजे एक्सटेरियर अँगलचा कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. आणि कारण हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे, परंतु हे कन्सेप्ट आपल्याला रिमोट जो अँगल आहे रिमोट इंटिरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगल हे आपल्याला दोन कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी जो एक्सटेरियर अँगल आहे ACD इज इक्वल टू अँगल B प्लस अँगल A म्हणजेच काय, B किती दिलेला आहे 70 डिग्री दिलेला आहे आणि A दिलेला आहे B किती दिलेला आहे 40 डिग्री दिलेला आहे आणि A किती दिलेला आहे 70 डिग्री दिलेला आहे.
तर 40 + 70 म्हणजे 110 डिग्री. तर आपल्याला आन्सर 110 डिग्री आलेला आहे. अतिशय सोपं आहे, परंतु आपण या ठिकाणी काय क्लिअर केलेलं आहे की रिमोट अँगल म्हणजे काय, रिमोट इंटिरियर अँगल म्हणजे काय आणि एक्सटिरियर अँगल म्हणजे काय. आता यानंतर आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2 फॉर द प्रॅक्टिस सेट 3.1. क्वेश्चन दिलेला आहे इन ट्रायंगल PQR. आपल्याला एक रफ स्केच काढावं लागेल PQRचं. तुम्ही रफ स्केच काढा किंवा स्केलनी काढा. त्या ठिकाणी मी स्केलनी काढतो जेणेकरून आपल्याला ती फिगर व्यवस्थित दिसेल. तर अँगल दिलेला आहे, ट्रायंगल दिलेला आहे PQR. यामध्ये आपण नाव देऊया या ठिकाणी PQR. हे व्हर्टेक्स जे आहेत 3, तर 3 व्हर्टेक्स झालेले आहे. तर अँगल P दिलेला 70 डिग्री, म्हणजे हा अँगल दिलेला आहे 70 डिग्री. त्यानंतर अँगल Q दिलेला 65 डिग्री, म्हणजे हा दिलेला आहे 65 डिग्री. आणि त्यांनी विचारलं आहे देन फाइंड अँगल R. तर हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर क्वेश्चन अतिशय सोपा आहे. या ठिकाणी आपण काय करणार आहोत, तर प्रॉपर्टी ऑफ अँगल सम ऑफ एनी ट्रायंगल, बरोबर आहे. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. या ठिकाणी काय लिहिणार आपण, सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल ही किती असते, ही 180 डिग्री असते. हा रूल आहे, बरोबर आहे ना, हा थेरम आहे. तर त्याचा आपण वापर करणार आहोत. या ठिकाणी 3 अँगल जे आहेत कुठले, देअरफॉर अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. अतिशय सोपं आहे. अँगल P दिलेला आहे 70 डिग्री, अँगल Q दिलेला आहे 65 डिग्री आणि आपल्याला अँगल R फाइंड आउट करायचा. अँगल R इज इक्वल टू, आता या ठिकाणी आपण जर सॉल्व केलं तर अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री आणि मायनस, आता ह्या दोघांची ॲडिशन आपल्याला या ठिकाणी 180 मधनं सबट्रॅक्ट करावं. ॲडिशन किती आहे, या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी 3, 135 डिग्री या दोघांची ॲडिशन आहे, ती आपण त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. आणि जेव्हा आपण इक्वल साईनचं आपण तिकडं शिफ्ट करतो कुठली फिगर, तर त्याचं साईन चेंज होतं. देअरफॉर अँगल R इज इक्वल टू, यातनं मायनस करायचं आहे आपल्याला आन्सर, तर आपल्याला आन्सर येणार आहे 45 डिग्री. तर हे झालं अतिशय सिम्पल. आणि यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. तर क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी दिलेला आहे द मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर x डिग्री, देन x - 20 डिग्री अँड x - 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ इच अँगल. आता या ठिकाणी देखील आपण कशाचा वापर करणार आहोत, सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. काय लिहिणार, सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स, म्हणजे ट्रायंगलचे जे 3 अँगल्स असतात त्या तिन्ही अँगलची समेशन जर आपण घेतली तर ती किती यायला पाहिजे, 180 डिग्री यायला पाहिजे. तर या ठिकाणी एक रफ स्केच आपण काढूया एक व्हिज्युअलायझेशनसाठी. याला आपण समजा ABC नाव दिलं. तर अँगल काय दिलेले आहेत, एक अँगल दिलेला आहे x, त्यानंतर हा जो अँगल दिलेला आहे x - 20 आणि इकडचा जो अँगल दिला आहे तो x - 40. तर हे तिन्ही अँगलची सम केली तर ती किती यायला पाहिजे, 180 डिग्री. देअरफॉर वी कॅन राईट हिअर अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. आणि अँगल किती आपण अजून केला आहे, x. अँगल B किती केला आहे, x - 20, बरोबर आहे. आणि अँगल C x - 40. तर या ठिकाणी सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल, त्यानुसार आपण तिन्ही अँगलची मेजर्स काढू शकतो. तर या ठिकाणी ॲड करा, x प्लस x हे इक्वल टर्म्स आहेत म्हणून ते ॲड होणार, येणार 3x. आणि या ठिकाणी -20 आहे -40 आहे म्हणजे किती झाले, -60 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, सॉल्व करा. 3x इज इक्वल टू, आता 60 मायनस तो त्या ठिकाणी ट्रान्सफर केला प्लस होणार. आता सगळे आपण कॉन्स्टंट एका साईडला घेतले, +60, बरोबर आहे, म्हणजेच किती येणार 240. आता हा 3 कॉन्स्टंट परत ट्रान्सफर करायचा म्हणजे x इज इक्वल टू 240 डिग्री डिवायडेड बाय 3. 3 या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर तो डिव्हिजनमध्ये येणार, म्हणजे आन्सर येणार इथं 3 8 जा 24 म्हणजे 80 डिग्री. तर एक्सची व्हॅल्यू किती आली, 80 डिग्री. आपण एक्स काय अजून केलेला आहे, a.
देअरफॉर ए इज इक्वल टू 80 डिग्री. या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली, एक्स इज इक्वल टू 80 डिग्री. आणि त्यानुसार आपण बाकीच्या व्हॅल्यूज काढणार. ए आपल्याला मिळाला 80 डिग्री. त्यानंतर बी किती आपण या ठिकाणी आपण बी अजूम केला आहे, बी इज इक्वल टू 80 डिग्री. त्यानंतर ए अजूम केला आपण एक्स मायनस 20, देअरफॉर ए इज इक्वल टू 80 मायनस 20 म्हणजे किती आला 60 डिग्री. आणि त्यानंतर आपण तिसरा जो अँगल आहे अँड अँगल सी, इथं अँगल बी आला, अँगल ए आला, अँगल सी इज इक्वल टू एक्स मायनस 40. एक्स किती आहे 80 मायनस 40 म्हणजे किती आला तो 40 डिग्री. तर हे तिन्ही अँगल आपल्याला मिळाले. आणि जर आपण तिघांची ॲडिशन जर केली किती येणार 80 प्लस 60 प्लस 40 तर ती 180 डिग्री यायला पाहिजे. बरोबर आहे ना. 40 प्लस 60 100, 100 प्लस 80 180 डिग्री म्हणजे आपले हे तिन्ही आन्सर बरोबर आहेत. आणि आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 4 फॉर प्रॅक्टिस सेट 3.1. क्वेश्चन 4 दिलेला आहे. द मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल अँड द मेजर ऑफ द अदर इज थ्राइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. फाइंड द मेजर ऑफ द थ्री अँगल्स. म्हणजे या ठिकाणी व्हिज्युअलायझेशनसाठी आपण एक ट्रायंगलची फिगर काढूया. तर या ठिकाणी जे 3 अँगल्स दिलेले आहेत ए बी सी, त्यामधला एक अँगल मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स म्हणजे कुठलाही अँगल समजा आपण हा घेतला बी अँगल घेतला, बी अँगल घेतला आपण. अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट स्मॉलेस्ट अँगल. आता स्मॉलेस्ट अँगल आपण समजा ए पकडला, त्याला आपण एक्स नाव देऊया. त्यानंतर काय दिलं आहे की वन ऑफ द अँगल इज ट्वाइस म्हणजे या ठिकाणी हा 2x असणार अँड द अदर इज थ्राइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल म्हणजे हा जो तिसरा आहे तो 3x असणार. अतिशय सोपं आहे. आता या ठिकाणी आपण काय केलं लेट्स अँगल ए इज इक्वल टू एक्स. बरोबर आहे. आपण त्याला एक्स आपण अजूम केला. त्यानंतर दुसरा जो अँगल आहे हा अँगल काय आहे ट्वाइस आहे कशाच्या स्मॉलेस्ट. या ठिकाणी विच इज द स्मॉलेस्ट अँगल आपण अजूम केला. बरोबर आहे की नाही. स्मॉलेस्ट अँगल ए आपण अजूम केला, त्याला आपण एक्स म्हटलं. तर त्यानंतर दुसरा जो अँगल आहे तो ट्वाइस आहे म्हणजे अँगल बी इज इक्वल टू 2x कारण स्मॉलेस्ट अँगल आपण एक्स पकडला आहे. त्यानंतर अदर अँगल म्हणजे रिमेनिंग अँगल जो आहे सी तो काय असणार आहे तो थ्राइस द स्मॉलेस्ट मेजर. बरोबर आहे. स्मॉलेस्ट मेजर काय एक्स म्हणजे थ्राइस म्हणजे 3x. तर हे 3 अँगल आले. आणि आपल्याला माहिती आहे की सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री ॲज सम ऑफ मेजर्स. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे 3 अँगलचे मेजर्स आपण इन टर्म्स ऑफ एक्स डिफाईन केलेत आणि त्याचं जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. तर ह्या थेरमनुसार सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री. आता याचा आपण वापर करणार. आता 3 अँगल्स कुठले आहेत ए बी सी. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल ए आपण काय अजून केलेला एक्स जो की स्मॉलेस्ट अँगल आहे. तर या ठिकाणी आपण एक्स पुट करूया. नंतर अँगल बी हा किती आलेला आहे 2x त्याचा ट्वाइस दिलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी 2x लिहिला. आणि रिमेनिंग अँगल 3x थ्राइस आहे म्हणून 3x इज इक्वल टू 180 डिग्री. अतिशय सोपं झालं आपल्याला सॉल्व करण्यासाठी. म्हणजेच काय झालेलं या ठिकाणी पहा x प्लस 2x प्लस 3x म्हणजे किती झाले 3 प्लस 2 5 प्लस 1 म्हणजे 6x इज इक्वल टू 180 डिग्री. आता सॉल्व करूया. x इज इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय 6 म्हणजे x किती आला 30 डिग्री. x इज इक्वल टू 6ने डिवाइड केलेला 6 म्हणजे 6 3 जा 18 30 म्हणजे 30 डिग्री आला. तर स्मॉलेस्ट अँगल जो आला आहे तो किती आलेला आहे ए 30 डिग्री. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री विच इज द स्मॉलेस्ट वन. बरोबर आहे ना. आता त्यानंतर नेक्स्ट अँगल जो ट्वाइस आहे बी जो अँगल आहे तो किती आला. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू 2 टाइम्स एक्स म्हणजे 30 × 2 म्हणजे 60 डिग्री. आणि त्यानंतर रिमेनिंग अँगल जो आलेला आहे तो किती असला पाहिजे 3 टाइम्स दी स्मॉलेस्ट वन 3 टाइम्स किती आला 90 डिग्री. तर अशा पद्धतीने आपण 3 अँगल फाइंड आउट केलेत. आता तिघांची जर ॲडिशन केली ती किती यायला पाहिजे 180 डिग्री यायला पाहिजे. येते का पहा बरं. 30 प्लस 60 90 90 प्लस 90
180 डिग्री. म्हणजे आपण तिन्ही अँगल बरोबर काढले. फक्त आपण आता फिगर जी आहे, फिगर आपण रफ स्केच केली होती, तर अँगलच्या हिशोबाने जी फिगर कशी येणार आहे तुम्ही विज्युअलाइज करू शकता. अँगल सी हा 90 डिग्री. आता या ठिकाणी मी काढतो. अँगल सी काय आहे 90 डिग्री, म्हणजे तो अँगल कसा येणार आहे, असा येणार आहे. बरोबर आहे. हा अँगल सी झाला, हा 90 डिग्री झाला. त्यानंतर अँगल ए 30 डिग्री आहे. बरोबर आहे ना. आणि अँगल बी, अँगल ए हा 30 डिग्री येणार आणि अँगल बी काय येणार आहे 60 डिग्री येणार. म्हणजे या ठिकाणी साधारणतः फिगर अशी येणार. बरोबर आहे. हा ए आणि हा बी. बरोबर आहे. हा 90, हा 30 आणि 60. म्हणजे आपला जो सेट स्क्वेअरमधला वन पेअर आहे, सेट स्क्वेअरच्या पेअरमधला एक सेट स्क्वेअर आहे, तो 30, 60, 90चा असतो. त्या पद्धतीने ही फिगर असणार आहे. तर आपण या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर सम ऑफ द मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्री हा रूल आपण वापरलेला आहे. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.